आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील भीमतरुण मित्र मंडळाकडून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली। प्रथम माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते ईश्वर खरे व त्यांच्या पत्नी सौ संगीताबाई खरे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर राजेंद्र भाऊ खरे व त्यांच्या पत्नी सौ आशाबाई खरे माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या। तसेच भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप राजपूत यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती। तसेच श्वेता खरे काजल खरे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर उत्कृष्ट असे भाषण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भीड व धडाडीचे पत्रकार चंदूभाऊ खरे यांनी करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल खरे, विवेक खरे, आनंद खरे, रितेश ब्राह्मणे, बाजीराव खरे, गोलू मोची यांनी परिश्रम घेतले। छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो। आणि आज आपण सर्व समाज बांधव आहेत। आपल्याला माहितच आहे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दीनदलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्याबद्दल आपल्याला जन्मजातच संपूर्ण माहित आहे। परंतु ही जयंती आपण का साजरी करतोय आणि का करावी, हा जो प्रथम आपण कार्यक्रम इथे घेतला आहे, पहिले मी आयोजकांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। कारण त्यागमूर्ती माता रमाई सुभाष भास्कर यांनी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे, पुन्हा ते सांगण्याची गरज नाही। परंतु जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव एकत्र आले आणि यापुढे असे एकत्र राहिले तर मोठमोठे कार्यक्रम आपण आयोजित करू आणि समाजाचा एक आदर्श निर्माण करू असे माझं म्हणणं आहे। बस एवढे बोलून मी जास्त बोलणार नाही, 2 शब्द संपवतो। आणि सर्वांनी याच्यापुढे एकत्र राहून असे मोठमोठे कार्यक्रम घडू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। राजेंद्र भाऊ खरे, ईश्वर भाऊ खरे आणि संदीप भाऊ राजपूत हे सर्व कार्यक्रम तुम्हाला मी ग्वाही देतो की मोठ्यात मोठे कार्यक्रम तुम्हाला का संपर्क आम्ही आयोजित करून दाखवू। एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो आणि अगोदरच वेळ झालेला आहे। कुणाला महिलांना बोलायचं असेल तर बोलू शकता।